सद्गुरू पैमावना मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञ वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोद आपण सर्व आदरपूर्वक नमस्कार. आज एक प्रश्न आहे, प्रश्न वाचूया. खरा मी आणि खोटा मी. खोटा मी जो आहे त्याने आपलं जीवन व्यापून टाकले आहे आणि खरा मी आपल्याला दिसत नाही. ज्याप्रमाणे आपण पांघरून घेऊन झोपल्यानंतर शरीर दिसत नाही, त्याप्रमाणे समाज निर्मित मीने आपल्या खऱ्या मीला झाकून टाकले आहे. हे समाज निर्मित मीचे इथे आवरण आपण कसे काढायचे आणि खऱ्या मीचा आनंद कसा घ्यायचा त्याबद्दल मार्गदर्शन करावे. विठ्ठल विठ्ठल. इंग्लिशमध्ये ज्याला फॉल्स इगो आणि ट्रू इगो असं एक मी सांगितलं होतं. मानसशास्त्रामध्ये हा विषय मांडला जातो. म्हणजे खरा मी आणि खोटा मी अशा दोन गोष्टी आपल्या जीवनात चालत असतात. वेदांतामध्ये पण अशी एक गोष्ट सांगितली जाते की एका झाडात दोन पक्षी आहेत. एक खातोय आणि एक नुसता बघतोय. म्हणजे ह्या गोष्टी कशा प्रतिकात्मक आहेत आपल्या लक्षात येतील की आपलं सगळं जीवन आपण जे जगत असतो ती जी आपली आपण ओळख धरून जीवन जगतो आहोत ती परमार्थामध्ये सत्य नाही असं सांगितलं जातं. ते खरं नाही. म्हणजे आपण आतापर्यंत किंवा जे आपलं नाव, जात, धर्म, पंथ किंवा आपली नाती गोष्टीतून सगळं जीवन जगतो ना. कोण पत्नी आहे, कोण नवरा आहे, कोण बायको आहे, कोण भाऊ आहे, बहीण आहे, सगळं. आणि त्याच्यातून आपण जे जीवन जगतो तो सगळा खोटा मीचा जीवन आहे. तुम्हाला काय करायचं मला असं होईल ना की परमार्थामध्ये सांगितलं जातं की आपण म्हणून जे आहोत ती आपली खरी ओळख आपल्याला कळत नाही. म्हणून जीवनामध्ये आपण म्हणतो गोंधळलेलो आहोत. स्पष्ट शब्दांत आपण सगळे वेडे आहोत. मी सगळं कधी म्हणायचे वेड्यांचा पसारा म्हणा जगी हा वेड्यांचा पसारा म्हणायचे गाणं आपल्याला बघून म्हणायचं तर आपल्याला वाटतं ते गाणं म्हणते. छान गातात म्हणायचं आपण असे छान आहे तुम्ही वेडे ते सांगत होते. म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला समजलं आहे की इथून आता त्यांनी प्रश्न तोच विचारला आहे की तो खरा मी आणि खोटा मी. आणि खोट्या मीच्या अंगाने आपण सगळं जीवन जगतो. खरा मी आपल्याला कळतच नाही. आणि किती वेळा जन्म यावे किती वेळा व्हावे फजित असं तुकाराम महाराज सांगतात ते ह्या दृष्टीने सांगतात. म्हणून सद्गुरूंकडे आल्याशिवाय आपल्याला आपल्या जीवनाची ओळख होत नाही असं जे सांगितलं जातं त्याचा अर्थ आपल्याला समजून घेताना पाहिजे. आपण जन्माला जे आलो आणि तिथे आपलं पहिल्यांदा 12व्या दिवशी आपल्याला नाव दिलं आणि ते नाव आपल्या आई वडिलांनी इतक्या वेळा आपल्यासमोर बोलवून 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 बोलून पक्क केलं आहे की आपण अजिबात दिसत नाही आपलं नाव. झोपेत जरी असलो तरी जरा सायलेंटला आवाज दिला आपण ओ म्हणतो. म्हणजे इतकं हा जो मी जो आहे हा मी खरं म्हणजे त्यालाच खोटा मी त्यालाच समाज निर्मित मी म्हणतात. समाज निर्मित म्हणजे समाजाने हा निर्माण केलेला मी आहे संस्काराचा. म्हणजे आपल्या आई वडील समाज म्हणजे आई वडील कुटुंबीय आजूबाजूचे लोक आणि तेच नाव जे आपल्याला दिलं आहे तेच नाव म्हणजे मी असा एक पक्का ग्रह आपल्याला करायचा. एकाच नावाची दोन माणसं असतील तर काय व्हायचं असं म्हणून म्हणतो. एकाच नावाच्या दोन व्यक्ती आहेत बाजूला दोघांना हात मारले दोघे ओ म्हणणार ना. ते नाव म्हणजे मी इतकं पक्क असं म्हणजे आपल्याला माहिती आहे ह्याचं दोन्ही व्यक्तींना माहिती एकमेकाचं एकच नाव आहे दोघांचंही.
मग कधी कधी मला हाक मारली की तुला हाक मारली असं विचारतो ना. असं दोघं जर असले एकाच नावाच्या नावाने हाक मारली तर ते मग कोणाला हाक मारली. कारण नाव एकच असतं पण कोणाला मारली हे कधी कधी कळत नाही. त्यावेळेला एकमेकीला ती व्यक्ती विचारतो कोण तुला मारले हाक की मला मारले हाक. तर हा जो नावाच्या म्हणजे मी आपण लहानपणापासून आपण चिटकला आपल्याला म्हणजे समाज निर्मित आई वडिलांनी आपल्याला ते नाव दिलं आणि नावातून आपण जे जीवन जगतो आहोत हे जीवन जगणं म्हणजे खोट्या मीच्या अंगाने आपण जीवन जगतो. खरं मी नाही, खरं जे आपण असतो ते आपण नसतो, खोटा मी असतो. आता हे असं का होतं? कारण आपण मी म्हटल्यानंतर हात कुठे दाखवतो? शरीराकडे. आता शरीराकडे हात दाखवल्यानंतर ते शरीर म्हणजे मी हा आपल्याला एक भाव असतो आणि त्याला भावाला देहभाव म्हणतात. भाव म्हणजे पक्की धारणा. भाव म्हणजे जास्त वेगळे अर्थ आहेत. म्हणजे मी म्हणजे राम असं एखाद्या राम नावाच्या व्यक्तीने म्हणणं काही चुकीचं नाही आहे. ती जी धारणा आहे त्याचं नाव राम आहे आणि त्याला पुढे हाक म्हणतो राम म्हणतो, त्याला प्रतिसाद देतो, पुढे हाक म्हणतो ओ म्हणतो, तिकडे बघतो. असं प्रत्येकाला आपण तसेच वागतो आहोत. पण हे नाव म्हणजे मी म्हणजे नेमकं देह म्हणजे मी हा जो भाव आपल्याला असतो त्याच्यात आपण पाहतो. बघा देहाला काही त्रास झाला तर आपण काय म्हणतो? मला बरं वाटत नाही, ताप आला किंवा कधी कधी शरीर प्रकृती बिघडते तर काय म्हणतो? माझी शरीर प्रकृती बिघडली होती. कोणाची प्रकृती? शरीराची. आपण काय म्हणतो? माझी शरीर प्रकृती बिघडली. म्हणजे काय? देह म्हणजे मी हा भाव आपल्याला इतका पक्का असतो की नाव पण देहाला दिलेलं आहे. शरीराला काही झालं तरी मला झालं असं आपल्याकडे एक पक्का भाव आहे, त्यालाच म्हणतात देहभाव. आणि ह्या देहभावातून आपण जीवन जगतो. आपण जन्माला येतो म्हणजे नेमकं काय होतं? पहिलं शरीर बनतं. आईच्या गर्भाशयामध्ये पहिलं शरीराची निर्मिती होते आणि ह्या शरीराचं जेव्हा पूर्ण वाढ होते पोटामध्ये 9 महिने म्हणतो ना आपण, ते 7व्या 8व्या मध्ये पूर्ण शरीर तयार होतं तसं बघायला तर. पण ते आणखी फक्त व्यवस्थित होण्यासाठी 9 महिने लागतात. तिथेच ते मूल जाणायला लागतं. म्हणजे पहिल्यांदा ते मूल जाणत नाही, काहीच नाही. जर आपण सोनोग्राफीमध्ये जे फोटो बघितले एखाद्या गर्भाशय बाळाची त्या आईचं तर पहिला एवढंसं काय ते डोकं दिसतं, मग हृदयात डोकं होतं असं दिसतं. म्हणजे आकार काही दिसून हळू एक 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 चालताना बघतो आपण. बघा म्हणजे लक्ष देत कसं आपण बनलो. आपण पण तसेच बनलो होतो. जसं मुलं आता बनलं तर आपणही तसेच होतो. आणि हे सगळं शरीर जेव्हा तयार होतं तेव्हा ते मूल डोळे उघडतं, डोळे बंद करतं, बाहेर आवाज आला की ते दचकतं. हे सगळं काही तिथे सुरू होतं. ते कधी होतं? अगोदर नुसतं शरीर असतं त्यावेळेला तिथे काहीच नसतं, तिथे काही जाणणं नसतं. पण एकदा ते जाणणारं तत्व ज्याला म्हणतो आपण की जाणीव तिथे प्रगट होते आणि तिथे जिवंतपणा आला म्हणून कायद्याप्रमाणे 3 महिन्याच्या आतच जर मिसकॅरेज हे करायचं असेल, नको असेल मुलचं काळ हे गर्भपात करायचा असेल तर करू शकता असं म्हणते. पण तिथे जाणीव नसते, म्हणजे ते जाणणारं तत्व नसतं. ते शरीर तयार होत असतं. पण एकदा पूर्ण शरीर झालं की मग कायदाही त्याला मान्य करत नाही. गर्भपात कोण करतं त्याला मान्य नाही करत, कारण तो खून झाला असं म्हटलं जातं. आपण जसं बाहेर एखादं मनुष्याचा खून केलं तर कसं कायद्याला मान्य नाही, तसं त्या लहान मुलाच्या बाबतीत तिथे जाणीव जेव्हा निर्माण होते ते मूल जिवंत होतं, जिवंतपणा ते चालू होतं. आता त्या मुलाला खूप काही कळतं असं नाही, पण त्या मुलाच्या सगळ्या आईच्या भावना त्या मुलाला सगळं काही त्याप्रमाणे त्या मुलावरती त्याचा परिणाम होतो. आई जर दुःखी झाली तर मुलावर तसा परिणाम होतो, त्या गर्भावर परिणाम होतो म्हणतो आपण.
म्हणून म्हणजे गरोदर बाई आहे तिथे सध्या आनंदात राहिलं पाहिजे, देवाच्या स्मरणात राहिलं पाहिजे, सकारात्मक विचार केला पाहिजे. ह्या दृष्टीने तिच्यावर संस्कार केले जातात. तिला अजिबात त्रास होता कामा नये, कारण सगळा त्रास त्या गर्भावर होता. म्हणजे जेव्हा हे जिवंतपणा तिथे सुरू होतो त्याच्यातून हे मूल 9व्या महिन्यामध्ये आपोआप ती प्रोसेस सुरू होते आणि ते बरोबर उलटं होतं आणि बाहेर जातात, बाहेरच्या जगात येतं. आता ही जी प्रक्रिया आहे आपण पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की पहिलं शरीर निर्माण झालं, त्या शरीर जसं पूर्ण निर्माण होण्याच्या अवस्थेमध्ये ते तिथे जिवंतपणा निर्माण झाला. ते डोळे उघडायला, डोळे बंद करणं सगळं काही तिथे होतं, पण तिथे श्वासोच्छ्वास नव्हता. अजिबात श्वास 9 महिने श्वासाशिवाय आपण राहिलेलो आहोत. आता 9 मिनिटं पण नाही राहतात श्वासाशिवाय, कळलं ना. आणि ज्या वेळेला मूल बाहेरच्या जगात येतं त्यावेळेला त्याच्यात दोन्ही नाकपुड्या बंद असतात, श्वास घेत नसतं. पण तिथे बाहेर आल्यानंतर जोपर्यंत आईच्या म्हणजे त्या गर्भामध्ये आहे, गर्भाशयामध्ये आहे, तोपर्यंत त्याला श्वासाची गरज नसते. का आईच्या नाळीमधून सगळं काही ते त्याला मिळतं, प्राणवायू मिळतो आणि सगळं अन्न मिळतं. मग काय खावं काय खाऊ नये हे पण सांगावं लागतं. वाटेल ते खाऊ नको, त्यामुळे बाळाला त्रास होईल वगैरे हे सांगितलं त्या पद्धतीने. आणि म्हणून त्याला उलटं करतात डॉक्टर आणि पाठीवर थाप मारतात, पहिलं तर फटके मारतात आणि जर टँकर उघडलं की नाक उघडलं, कळलं ना. जर ते रडलं नाही तर मोठा प्रॉब्लेम. म्हणजे रडत नाही ते ओरडतं, कळलं का. आपण तर रडतो पण ते ओरडतं का ते नाकपुड्या उघडण्यासाठी. ते ओरडलं नाही तर नाकपुड्या उघडलं नाही तर ते जगू शकणार नाही पुढे. मग त्या वेळेत ते सगळं काही व्हायला हवं असतं आणि ते होतं. आता हे सगळं शरीर पहिलं नुसतं शरीर होतं, नंतर पण त्याच्यामध्ये हे जाणणारं तत्व एकरूप झालं आणि त्याच्यातून ते बाळ बाहेर आल्यानंतर डोळे उघडायला लागलं, इकडे तिकडे बघायला लागलं, त्याला भूक कळायला लागली, लगेच आईचं दूध प्यायला लागलं. ते काही वेळातच म्हणजे अगदी पशु असो पक्षी असो का कोण असो, ह्या सगळ्या प्रोसेस प्रत्येकाच्या ठिकाणी त्या तशा होतात. बाळ जन्माला ते मोठं मोठं होत जातं. आता मोठं मोठं कोण होतं? शरीर. पण आतमध्ये हे जाणणारं तत्व आहे जे जाणतं सगळं. आईला ओळखायला लागतं, काही दिवसात आईचा चेहरा ओळखतं, आईचा आवाज ओळखायला लागतं. हे ओळखणं, हे जाणणं, हे ह्या शरीरातून जे जाणणारं तत्व आहे ते करत असतं. म्हणून शरीर हे यंत्र आहे आणि शरीरातून जाणणारं तत्व आहे ते त्या शरीराचं मालक आहे, असं परमार्थामध्ये सांगितलं. पण जन्माला आल्यानंतर बाळाला जसं नाव दिलं जातं 12व्या दिवशी आणि ते नाव इतकं हॅमरिंग केलं जातं, पुन्हा 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 जो एक गुलगुल नाव घेऊन हाक मारत बसतो आणि ते हळूहळू बघायला लागतं, हसायला लागतं आणि तिथे फसलो आपण सगळे आपण असेच फसतो. आणि ते नाव म्हणजे मी, हा देह म्हणजे मी, ह्या भावामध्ये आपण जीवन जगायला लागतो. तिथे परमार्थात म्हटलं तर हा सगळा खोटेपणा आहे, खरा नाही. तिथे आपल्याला आपण जे खरे आहोत ते आपल्याला ओळख आपण विसरलो किंवा तिथे ओळखच आपल्याला लक्षात आली नाही. पण देह म्हणजे मी ही ओळख इतकी पक्की करतो आपण की त्या भावातच आपण जीवन जगतो. मोठे जसे जसे जितके मोठे होतो तितके तितका देहभाव घट्ट होतो आणि ह्या देहभावाला अहंकार म्हटलं जातं. अहंकार म्हणजे अहमला आलेला आकार, तो अहंकार. म्हणजे एका अहम, दुसऱ्या बाजूला म्हणजे हुंकार जो आहे त्या हुंकाराला वेगळा अर्थ झाला म्हणजे आणि आकार आला तो अहंकार. म्हणजे काय म्हणून जे तत्व स्वतःला जाणायला पाहिजे त्याने मी देह म्हणतं तेव्हा त्याचा अहंकार आला. म्हणून प्रत्येक माणूस अहंकारी आहे. अहंकाराची 2 रूप आहेत, सूक्ष्म अहंकार आणि एक स्थूल अहंकार. सूक्ष्म अहंकार म्हणजे मी असं म्हणून त्या मी देह या देहभावातून जे जे आपण जीवन जगतो तो आपला सूक्ष्म अहंकार आहे. आणि तो सूक्ष्म अहंकाराच्या अधिष्ठानावर लोक आणखी आपलं कौतुक करतात की आपल्याला काही चांगलं मिळालं, आधी काय झालं, त्याच्यात हवं नको,
याच्यातून हा अहंकार फुटतो, त्याला म्हणतात स्थूल अहंकार. मग आपला राग येतो, द्वेष येतो, चीड येते. हे सगळं जे बदल होत चालतो आपल्या जगण्यामध्ये, तो सगळा जो आहे त्याचं मूळ कारण आपण खोटे मी आहोत, खरे मी नाही, हा त्याचा अर्थ. मग खरा मी कोण आहे? खोटा मी हा असा आहे. आता खोटा मी सिद्ध करायचं कसं? असं म्हणून हा खोटा मी कशावर खोटा मी म्हणतात? तर जर नाव आहे आणि ते जर मी असेल तर नाव बदललं तर मी बदलला हवा. आता आपल्याकडे लग्न झालं मुलीचं नाव बदलतात सासरकीला ना, म्हणून तिचं रूप बदललं का? तीच आहे. नाव कोणतेही चिटकवा ना. किंवा आपण आता लहानपणी कोणी दगड्या नाव ठेवतं, आई वडील दगड्या धोंड्या अशी नावं ठेवली ना पूर्वी. मोठं झालं आवडत नाही ना दगड्या, आपल्याला दगडून सपवाड आमदार. आता जर त्या गेली दगडू सात नंतर काय हाक मारतील आपण नाव म्हटलं, आपण नाव घेतलं पण ते आवडणार नाही. कारण दगडू म्हटलं की काय वेगळं अर्थ होतो ना आपल्याला. आणि म्हणून ते नाव बदलतात लोक. आता ह्यांनी बदललं ती वेगळी गोष्ट, पण बऱ्याच वेळेला आपण नाव बदलून टाकतं. दगडू बिगडू सगळं नाव असा शब्द बाजू बदलून टाकतात. आपलं एक नामधारक होते अगदी घडलेले, त्यांचं आडनाव होतं गायचोर. त्यांना गायचोर म्हटलं, गाय चोरणार तो गायचोर. त्यांनी नाव बदललं, आडनावच बदल आहेत नामधारक. असं म्हणजे ते नाव बदललं तर आपण बदलत नाही, आपण तेच असतो. म्हणजे नाव म्हणजे आपण नाही हे सिद्ध केलं, कळलं. आता देह म्हणजे मी असं जेव्हा आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये समजा नाव आहे बरोबर जात येते. एखादं मूल ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलं समजा, आणि ते मूल जसं आता कृष्ण एका ठिकाणी जन्माला आणि यशोदेकडे त्याला वाढवलं, कळलं की नाही. आता हे तिकडे वाढवलं म्हणजे तिकडचे संस्कार त्याला गेले, त्याप्रमाणे ते वाढत गेलं. मग देवकीचा मूल म्हणून तिचं त्याचं स्मरण करायचं की यशोदेचं मूल करायचं? इथे दोन्ही बाजू संस्कार वेगळे झाले तरी कृष्ण तो कृष्ण, त्याला काय फरक पडत नाही. म्हणजे मुळात पण आपण म्हणतो हा मी तिथे हा देवकीचा मुलगा, हा यशोदा. जसं एखाद्या जातीतला असेल तो दुसऱ्या जातीच्या तिकडे गेला, तिथे त्याला माहिती नाही आपली जात आहे, ती जात लावून बसतो, तो काय बदलत नाही खरं म्हणजे. पण एक जात बदलली म्हणजे आपण बदलत नाही, म्हणजे नेमकं काय बदलत नाही हे आपल्या लक्षात आलं. आपण म्हणतो नाव बदललं तरी आपण तसेच आहोत, पण नेमकं त्याचे ते कोण ना तसंच आहे. शरीर आपलं असतं, ते शरीर अगदी 1.5 फुटाचं असतं जन्माला आलं तेव्हा. हळूहळू तुमचा पहिला वाढदिवस असतो तेव्हा तुमचा फोटो असतो पहिल्या वाढदिवस, कळलं की नाही. हा पूर्वीच्या काळी मुकुट लावून घालायचे ना मुलाचा वाढदिवस साजरा करायचा, अशा आता करतात माहित नाही, पण त्यावेळेला असं होतं. माझा फोटो तसा होता म्हणून सांगतो. तर तो फोटो बघितला, पण 10 वर्षाचा फोटो बघितला, 15 वर्षाचा फोटो बघितला, 25 वर्षाचा फोटो बघितला, शरीरामध्ये बदल झालेलं सगळं कळतं की नाही. अगदी लहान मूल म्हणून आपलं शरीर 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, 15 वर्षाचं, 25 वर्षाचं, आणि आता 70 वर्षाचं. 70 पुढे गेले, पण तेवढ्या वर्षाचं खूप फरक झाला. 25 वर्ष चांगले केस होते, आता नाही. बदल आहे शरीरात ना. म्हणजे एवढे लांब केस ठेवायचं असं वाटत, असं वाटत थोडे नव्हते, लांब केस होतायचे. आता हे झालं तर शरीरात बदल झाला तरी तो मीच आहे, मी बदललेला नाही. म्हणजे हा मी कोण बदलत नाही, तो मी कोण. आणि शरीर जर मी असेल तर जसं शरीर बदलतं तसं मी आता बदललो असं म्हटलं असतं, पण मी बदलत, मी सगळे फोटो हा मीच आहे. 25 वर्षाचा पण मीच आहे, 50 वर्षाचा पण मी नाही, 70 वर्षाचा पण मीच आहे. हा जो मीच आपण जो म्हणतो तो मी कोण. आणि शरीर म्हणजे मी म्हटल्यानंतर शरीर बदललं की आपलं सगळं बदलायला पाहिजे होतं, ते बदललं नाही. म्हणजे सवयी वगैरे थोडेसे कमी जास्त प्रमाणात बदलले असेल एवढंच, पण मी तोच मी आहे असं आपण म्हणतो. तर हे 2 मी मध्ये आपण अडकलेलो आहोत, आपल्याला ते लक्षात येत नाही. देह मी म्हणजे देह भावातून, म्हणजे इथे देह मी म्हटल्यानंतर हे जे मुळात मी म्हणणारं जे तत्व आहे त्याने मी देह असा भाव धरला म्हणजे पक्की धारणा झाली.
आणि आई वडिलांनी पुन्हा मला हाक मारून धारणा झाली. तो जसा जसा मोठा आला की त्याला जात चिकटली. तो जात आई वडिलांची जाती त्याची जात झाली. आई वडिलांचा धर्म तो त्याचा धर्म झाला. आई वडिलांचं जे राष्ट्रीयत्व म्हणतो आपण की तर ते आपलं झालं. म्हणजे हे सगळं जे झालं हे देहाच्या अपेक्षेत. म्हणजे आधार कार्ड म्हणजे काय, देहभावाचं सगळी ओळख. आधार कार्ड म्हणजे आत्ताचं आधार कार्ड त्याला म्हणतो ना. आता ही ओळख कुठपत राहते, राम बरोबर राम. एकदा तो देह म्हणजे ते जाणणारं तत्व त्या देहातून बाजूला झालं की किती पण प्रेमाचा माणूस असू दे त्याला काय घरात पण ठेवणार नाही. अगदी तुझ्याशिवाय जीव माझा जाणार नाही म्हणणार तसे. तर तो कधी जातो याची वाट बघणार का माहितीये. नाहीतर ते सडायला लागतात शरीर आणि त्याचा वास इतका असतो की अरे अरे तो घेऊ शकत नाही आपण वास. म्हणजे खूप शरीराचा ज्याला अभिमान आहे त्याने काय करावं माहितीये, मॉर्चुरी येते सगळ्या सरकारी मॉर्चुरी असतात ना, शवागृह म्हणतात. नुसती दरवाजाकडे जाऊन उभे राहा, तो इतका घाणेरडा वास येतो की तुम्हाला उलट्या येतो. जर सवय नसेल तर राहू शकत नाही, बघू शकत नाही. आणि मग बाहेर मग देह कसा, आपण कसे छान आहोत बघा. श्वास घेणं पण कठीण होतं, मन उदास होतं, असं सगळं आहे. म्हणून तो हा जो देह आहे जोपर्यंत जिवंत आहोत, म्हणजे जिवंत आहात तोपर्यंत देह सुंदर राहतो, म्हणजे व्यवस्थित राहतो. देहामध्ये डिकम्पोजिशन काही होत नाही. पण मृत्यू होतो म्हणतो त्यावेळेला ही जाणीव ह्या देहातून जेव्हा बाजूला होते तेव्हा ह्या शरीराचं परत विघटन होतं. डिकम्पोजिशन म्हणजे विघटन, म्हणजे पंचमहातत्वाचं जे शरीर आहे ते पंचमहातत्वात विलीन. आता मी कुठे गेला. पण तुम्हाला जर वाटलं तुम्ही मेल्यानंतर काय करणार, मेल्यानंतर तुम्ही असणार का, वाटतं हा मी असणार असं वाटतं ना. की नवरा बायको भांडतात तेव्हा काय म्हणतात, मेले तरी तुमच्या मानेवरून बसेल मी भांडणात म्हणतात. हे ठीक नाही तर माहिती कळलं की नाही. म्हणजे मेल्यानंतर मी असणार ही आपल्याकडे खात्री आहे, लक्षात आहे. म्हणून धर्माला यक्षाने प्रश्न विचारला, जगात सर्वात मोठं आश्चर्य कोणतं, आणि ते बाकीच्या काय माहित ना, धर्म हुशार. त्याने तेच उत्तर दिलं, आपल्या समोर असे अनेक मृत्यू होताना बघितलं तरी आपण मरणार नाहीत, आपण तसेच राहणार असं जे आपल्याला वाटतं हे जगात सर्वात मोठं आश्चर्य आहे. आणि यक्षाने ओके केलं, जीवनविद्येने नापास केलं. का, आपण मरणार म्हणजे देह बाजूला होणार पण आपण असणार. म्हणून जन्मोजन्मीचा आपला प्रवास आहे असं जे सांगितलं जातं. त्याच्यामध्ये हा प्रवास कोणाचा, तर हा प्रवास ज्या तत्वाचा आहे त्याला वेदामध्ये ब्रह्म म्हटलंय, त्यालाच आत्मा म्हटलंय, आणि त्यालाच आपण जाणी म्हणतो. ती एकाच तत्वाला दिलेली नाव आहे. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी जी जाणीव आहे ते जाणणारं तत्व आहे. त्या जाणणाऱ्या तत्वाला आत्मा म्हणतात. आपण आत्मा म्हणजे पण पुढे वर खाली बघायला बघतो, आत्मा असं नाही, ते जाणतं तेच आत्मा, त्यालाच ब्रह्म म्हटलंय. तर हे जे जाणणारं तत्व आहे त्याचा प्रवास आहे. देह बदलला की देहामध्ये बदल झाला तरी हा आत्मतत्वामध्ये बदल होत नाही. तो मी, त्याला मग आपण मी असणार, मी असणार. आता जन्म येण्यापूर्वी तुम्ही कुठे होतात, तर मी कुठेतरी होतो असं आपलं वाटतं. मी नव्हतो असं कधी वाटत नाही, आणि हे खरं आहे. पण त्याला आश्चर्य कसलं, यक्षाने प्रश्न जगातला सर्वात मोठा आश्चर्य, कारण तुम्ही अमर आहे हे वेदानेच सांगितलेलं आहे. जाणणारं तत्व मी, शरीर अमर नाही, लक्षात घ्या. शरीर वेगळं, शरीर म्हणजे मी नाही का म्हणायचं, शरीर अमर नाही, काही वर्षासाठी आपल्या बरोबर आहे. अगदी जास्तीत जास्त 100 वर्ष का 110 वर्ष म्हणायला काय हरकत आहे, कशात थोडं बदल. पण ते शरीर म्हणजे मी नाहीये हे कळलं मला. आणि त्यामुळे हे शरीर म्हणजे मी नाही हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी शरीर म्हणून जे जीवन जगतो त्यालाच खोटा मी असं म्हटलं जातं. म्हणजे या खोट्या मीच्या अंगाने फरक काय झाला, फरक झाला म्हणजे हे जे जाणणारं तत्व आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे, ते दिसत नाही, ते न दिसणार आहे, डोळ्यांनी पाहू शकत नाही. आणि डोळ्यांनी पाहू शकत नाही इतकं सूक्ष्म आहे.
ते तत्व ते मी. लक्षात घ्या, आपल्याला आपण मी कोण आहोत हा जर प्रश्न स्वतःला विचारला तर मी कोण आहे, तर शरीर म्हणजे मी नाही. पण शरीर म्हणजे मी असं म्हटल्यामुळे आपल्याला मरणाची भीती वाटते. मरणार आहेस असं म्हटलं तर भीती वाटते ना. का? ते शरीर म्हणजे मी इतका घट्ट भाव असतो, त्याच्यातून भीती वाटते. पण जर एकदा आपल्याला कळलं की शरीर जरी गेलं तरी माझा प्रवास चालू आहे, पण दुसरं शरीर मी घेणार आहे, प्रोसेस आहे सगळी, मग भीती कशाला? एक जुने कपडे बाजूला केले, नवीन कपडे घातले. आता नवीन वर्षामध्ये आपण नवीन वर्ष चांगले कपडे घालले असं म्हणतो ना, तर चांगले कपडे घालण्यात आनंद आहे. म्हणजे शरीर जुने कपडे काढण्यात आनंद आहे, नवीन कपडे घालण्यात आनंद आहे. तसं शरीर जीर्ण झालं काही कारणामुळे तर ते बाजूला करणं म्हणजे त्या तत्वाने, हे जाणणाऱ्या तत्वाने आपलंही शरीर सोडतं आणि नवीन शरीर धारण करतं, नवीन कपडे. म्हणजे असं जे सांगितलं जातं तो मी खरा. म्हणजे हे शरीर मी नाही, पण शरीरातून जाणणारं जे तत्व आहे ते तत्व पाहतं. म्हणजे शरीर ही यंत्र का म्हटलं की डोळ्यातून ते तत्व पाहतं. पण गोंधळामुळे, खोट्या मीच्या आवरणामुळे ते स्वतःला मी देह आहे ते मी पाहतो. मी अमुक नावाचं मी पाहतो असं नेहमीच सांगतो ना आपण. अरे मी तुला पाहिलं असं जेव्हा कोणाला तरी सांगतो, लांबून पाहतो पण मित्राला आणि आपल्या ओळखीच्या व्यक्ती, तर आपण सहज म्हणतो मी तुला पाहिलं, तू असं करतो सगळं. म्हणजे इथे भाव का असतो? हा देह म्हणजे मी, हा भावात मी तुला पाहिलं असं म्हणतो. म्हणून हा देहाच्या अपेक्षेत जेव्हा अहंकारातून आपण जीवन जगतो, सूक्ष्म अहंकार म्हणजे तो दिसत नाही तसा सूक्ष्म असतो, पण त्यामुळे मी चांगला, बाकीचे लोक काय काय माणसं आहेत कधी असं होतं ना, ते पाहणं. तिथे आपण स्पर्धा करतो दुसऱ्याची. आपण दुसऱ्याने गाडी घेतली, यार आपण पण गाडी घ्यायची पाहिजे असं वाटतं ना. आपल्या जवळचे कोणाचे एखाद्या मोठं घर घेतलं, आपल्याला पण मोठं घर मिळालं, चांगली आहे, विचार चांगला, पण त्याला मिळालं म्हणून मला हवं, ही जी स्पर्धा आपण करतो ती स्पर्धा ह्या देहभावातून चालली. ह्या देहभावातून कोणी कौतुक केलं की फुगतो आणि कोणी अपमान केला तर वाईट वाटतं, रागावतो, चिडतो. म्हणजे हा देहभावातूनच आपण इतके त्या देहापुरती मर्यादित होतो आणि त्याच्यातूनच आपण जे जीवन जगतो आहोत. मग कधी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार आपल्याकडे चिकटतात, निर्माण होतात, आपल्यातून निर्माण होतात आणि त्याच्यातून आपण जीवनामध्ये दुःख निर्माण होतो. म्हणजे सगळं प्रवास जो आहे ते आज देहभावामुळे जगामध्ये दुःख आहे असं भगवान बुद्ध सांगतात. का? जो माणूस जन्माला येतो तो पहिलं त्याच्या वाट्याला दुःखच आहे, कारण देहभाव आहे. आणि म्हणून दुःखातून सुटका कशी करायची ते मी शिकवतो असं बुद्ध सांगितलं. आता हा देहभाव बाजूला करण्याची युक्ती ते शिकवतात. आणि त्यामुळे इथे आपण असे आहोत तसे आहोत हे सगळं आपल्या देहाच्या अपेक्षेत सगळं जीवन जगत असतो. आणि देहाच्या अपेक्षेत म्हणजे जसं समजा तुमचा मोठा फोटो लावलेला आहे आणि कोणी त्या फोटोला दगड मारला, किती वाईट वाटतं आपल्याला. हे दगड मारलं, फोटोला मारलं. फोटो म्हणजे काय गमत समज लक्षात. मग विवेकानंदांची गोष्ट, विवेकानंद एका संस्थानिक मोठा संस्थानिक, त्याला त्यांचं नाव जरा वाटलं, आम्ही यंग होते म्हणजे तरुण होते विवेकानंद, पण त्यांचं ते नाव व्हायला लागलं शिकागोवर आल्यानंतर. तर हा संस्थानिक स्वतःला खूप हुशार समजायचा, चांगला होता. आणि तो त्यांना म्हणाला की आपण हिंदू म्हणून जे म्हणतो आणि देवाच्या मूर्तीची पूजा करतो, तर म्हणजे हे आपण सगळे मूर्ख नाही का? दगडाची पूजा कशी करायची? स्वामी विवेकानंद काही बोलत नाही त्यावेळेला. तिथे त्यांच्या वडिलांचा मोठा फोटो होता. त्या मुलींच्या हा कोणाचा फोटो आहे? पूर्वीचे राज्य होते त्यांचा, म्हणजे त्या मुलाच्या ह्याच्यात थोडं कृतज्ञता असते ना, हा त्यांचा. म्हणून पाणी घेऊन चूळ मारते कपाटाच्यावर. काय म्हणताय कसं मी तुला फाशीवर जाईल ना तो. पण त्याला म्हणतात काय त्याचं मार चूळ मारणं. तर तो असं कसं म्हणतात तुम्ही? तर संस्थानिक कसं म्हणा, अरे असं कसा माझ्या वडिलांचा फोटो येतो आणि तो कागद आहे, कागदाला काय फोडलं फाडला काय करा, फरक काय पडतो? तिथे वडिलांना तुम्ही पाहता म्हणून तुमच्याकडे भावना आहेत की हा वडिलांचा फोटो आहे. जर तो फोटो नाही नुसता कागद असतं तर फाडा म्हटलं असतं तुम्ही, पाणी चूळ भरली तरी काय झालं असतं, चुकलं असतं तरी काय झालं असतं.
म्हणजे आपल्या भावनातून आपण जेव्हा पाहतो तेव्हा तो कागद हा म्हणजे वडिलांच्या स्मरणासाठी तो फोटो या भावनेतून जेव्हा पाहता, वडील म्हणून पाहता, तसं दगडाच्या मूर्तीकडे तिथे देव आहे म्हणून लोक पाहतात, त्या देवभावातून ती मूर्ती पूजा करतात. मग त्याला हसल्यासारखं काय? ज्ञानाच्या अपेक्षेत बघायला तर तिथे मूर्ती आहे, तिथे चैतन्य आहे. हा दुसरा भाग. सांगायचा मुद्दा कसा आहे की आपण मी देह आहे ह्या भावातून जेव्हा हे सगळं पाहत असतो त्यावेळेला आपण विशिष्ट भावनेतून पाहतो. एकमेकांकडे पाहताना तुझं माझं तिथे दुजही पण असतं आपल्याकडे. आपण कुटुंबात जरी एकत्र असलो तरी जरा मना सगळ्या गोष्टी झाल्या तरी आपण तिथे मोठमोठ्याने भांडतो. का भांडतो? वेगळे पण आहे. माझ्या मना सगळं नाही वागलं नाही चालत असं म्हणतो ना आपण. त्यामुळे देहभावातून सगळे विकार निर्माण होतात म्हणून तिथे दुःख आहे. सगळीकडे दुःख का? तरी त्याच्यातून भांडण तंटे जे सगळे चाललेले आहेत की मोठ्या लढाया म्हणा सगळं काही जे चाललंय तिथे त्या देहभावामुळे. मग हा जे आपल्याकडे जे चुकीचं घडलं म्हणजे खोट्या मीतून आपण जीवन जगतो आणि त्याच्यातूनच सगळं जगी हा वेड्यांचा पसार म्हणताना प्रत्येक जण म्हणजे आता पुतीन आहे कोण रशियाचा तोही देहभावात आहे. एवढा मोठा म्हणजे एवढं साम्राज्य चालवणं केवढा हुशार माणूस बघायला होतं. म्हणजे हे सगळे मोठे जे आपण म्हणतो पंतप्रधान आहेत राष्ट्रपती आहेत हे सगळे जर बघायला गेलं तर बहुतांशी सगळे देहभावातूनच तुझं माझं करतात. एवढंच आहे की माझा देश तुझा देश ह्याच्यातून त्याचं परत म्हणून भांडण तंटे कुठे युक्रेन म्हणतात रशियामध्ये भांडण कसलं तुझं आणि माझं हे अहंकारातून झालेलं भांडण आहे सगळं. पण त्यातून किती माणसं मारली गेली, किती राष्ट्र बेचिराग झालं, किती बॉम्ब पडले. कशामुळे? देहभाव, मत्सर, द्वेष, माझंच खरं, माझी सत्ता गाजवण्याची आपल्याला एक उर्मी असते आतमध्ये. घरात सुद्धा आपण एवढीशी सत्ता असते आपण तरी पण उर्मी करतो ना. काय समजतोच का तुम्हाला असं म्हणू शकतो ना आपण प्रत्येक वेळेला. ही जी सत्ता गाजवण्याची सगळी उर्मी आहे ती म्हणजेच खोटा मीचं सगळं प्रगटीकरण आहे. म्हणजे आपण जीवन चुकीचे जातोय पण त्याच्यामध्येच आपण अडकलेलो आहोत. त्याच्यात आपल्याला बाहेर पडायचंच माहीत नाही. हे इतकं स्पष्टीकरण जरी केलं तरी बाहेरचे लोक आहेत की तुम्हाला वाटलं थोडं हा बाबा हा खरा मी खोटा मी काहीतरी वेगळा आहे. बाहेरच्या लोकांना ते काय पटणार नाही. ते खोटा मी तोच खरा असं म्हणतात आणि त्यामुळे तिथे जीवनामध्ये गोंधळ निर्माण झाला तो इतका. मग आपण कोण आहोत? तर आपण हे जाणणारं तत्व आहे. ते तत्व ते मी असं जे सांगितलं जातं की जे डोळ्यातून पाहतं. डोळ्यातून कोण पाहतं? शरीर पाहत नाही. डोळ्यातून ते जाणणारं तत्व पाहतं. ते सोप्या म्हणजे त्याला आपण मन पाहतं म्हणतो. एका मन म्हणा, मन म्हटलं तर ओळखीची वाटत. पण हे जाणणारं तत्व ते पाहतं. कानातून कोण ऐकतं? कानातून ऐकणारं ते जाणणारं तत्व आहे. म्हणून गाढ झोपतो तेव्हा शरीर तिथेच असलं. मग ह्या शरीरातून ते जाणणारं तत्व झोपतं म्हणजे खरं ते नेहमी स्वरूप होतं. म्हणजे जाणीव जाणण्याची प्रक्रिया थांबते आणि त्याला आपण म्हणतो गाढ झोप. मग तिथे शरीर तसंच असतं. म्हणजे शरीर हलत नाही, चालत नाही, काही नाही. पण तरी पण शरीराच्या अंतर्गत सगळ्या रक्ताभिसरण वगैरे श्वासोच्छ्वास वगैरे सगळं चालू असतं. हे कोणामुळे आहे? ते जाणणारं तत्व त्याच्यामुळे सगळं चाललेलं आहे. म्हणजे शरीराच्या ठिकाणी सगळं जीवन जे आपण चाललंय ते ह्या जाणणाऱ्या तत्वाचं आहे. आणि ह्या जाणणाऱ्या तत्वाला आपण हे जाणणारं तत्व हे जर ओळखलं तर असतो खरा मी म्हणजे हे जाणणारं म्हणजे आपल्या शरीरातून कोण पाहतं असं जर वाटलं तर हे जाणणारं तत्व पाहतं. म्हणून सद्गुरू हा मार्ग दाखवतात. ह्याच्यातून बाहेर पडतात ते शिकवतात ते सद्गुरू असतात. सद्गुरू देहभावातून आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी पुन्हा 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 हा विषय सांगितला जातो सद्गुरूंकडनं प्रबोधनातून. मग त्यासाठी साधना, त्यासाठी नामस्मरण. म्हणून अनुग्रह दिल्यानंतर सद्गुरू नाम देतात. नाम कोणाला देतात? त्या खऱ्या मीला नाम देतात. खऱ्या नाम आता खरा तू कोण आहेस हे सांगत काय म्हणतात? देवाचं नाव. पण असं जर सांगितलं अरे तुझं खरं नाव विठ्ठल आहे हे घे म्हणजे विठ्ठल कोण आहे हे जाणणारं तत्व ते विठ्ठल. ह्या भावाच्या तुम्ही विठ्ठल नामस्मरण करायला लागला तर ते बरोबर. कारण ते देवाचं नाव म्हणजे हे जाणणारं तर दिव्य आहे
आणि तिथे देवाचं नाव जोडलं म्हणजे तो देवभाव जोडल्यामुळे हा जो खरा मी आहे तो तिथे प्रगट व्हायला लागतो हळूहळू. पण ते कळायला कठीण आहे, सोपं नाही. कारण खोटा मी इतका घट्ट आहे, त्याला समाज निर्मित मी इतका घट्ट आहे आपला, की ते कवच फोडणं फार कठीण आहे. त्यासाठी सद्गुरू आणि शिष्य यांच्यामध्ये जेव्हा एकत्व निर्माण होतं, की शिष्याकडे सद्गुरूंच्या ज्ञानाच्या प्रतीची शरणागती होते आणि त्या शरणागतीतून शिष्य जेव्हा प्रयत्न करायला लागतात हळूहळू त्याच्यातून बाहेर पडतात, अचानक नाही बाहेर. म्हणून गर्भाशयातून पहिला जन्म आपला होतो आणि देहभावाच्या कवचातून आपला दुसरा जन्म होतो सद्गुरूकडे आला. तो जन्म होतो तर नाहीतर अडकतो अंड अंड्यात अडकतो असं म्हणतात ना. आणि म्हणून आपण सद्गुरूकडे आलो आहोत ते आपला खरा मी समजण्यासाठी आलो. ते बऱ्याच लोकांना कळत नाही, काहीच माहीत नसतं. त्यांना सद्गुरू आले आपल्या प्रपंचाचे प्रश्न सुटले, बाद झालं. आपण प्रार्थना कशासाठी म्हणतो? आपल्याला मिळण्यासाठी प्रार्थना म्हणतो, लोकांचं भलं वाटायसाठी म्हणत नाही. खरं सांगा बघा, तो विचार करा, सर्वांचं भलं कर म्हणतो पण मनात काय, माझं भलं व्हायला पाहिजे. तर एकदा आम्ही डुबलेचा म्हणजे अभ्यासावर एखादा प्रश्न विचारला, अरे प्रार्थनेतून जर असं भलं होतं तर ते काही खरं नाही, मुळे असं का? म्हणजे त्यांना बदली व्हावी अशी वाटत होती. पुढे तो त्यांचा बॉस मागे लागला होता, त्याची बदली व्हावी त्यासाठी गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला होते. तर मी मनातून म्हणायचो सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे आणि सर्वांची बदली होऊ दे. पण माझी बदली झाली नाही. का? कारण तुला अंतःकरणासाठी सर्वांची बदली व्हावी असं वाटत, फक्त माझी बदली व्हावी वाटत होती. म्हणून लक्षात घ्या, म्हणजे प्रार्थनेत कसं असतं, प्रार्थनेतून खरोखर सर्वांचं भलं व्हावं ह्या भावनेतून प्रार्थना झाली पाहिजे. सर्वांना चांगली बुद्धी का मिळवू दे म्हणतो मी, मला बुद्धी मिळाली पाहिजे. सगळ्यांना आरोग्य का, मला आरोग्य मिळालं. सर्व सुखी का झालं, मला मी सुखी झालं पाहिजे. सगळ्यांना आनंद का, मी आनंदात राहिलो पाहिजे. सगळ्यांना ऐश्वर्य का, मी ऐश्वर्यात. या भावातून जेव्हा आपण प्रार्थना म्हणतो तर ती तशी फळत नाही. लक्षात ठेवा, फळायला त्यासाठी पूर्णतः सर्वांचाच विचार करता आला, तितकं व्यापक झालं पाहिजे. ते व्यापक कधी होणार? खरा मी कळला. खोट्या मीला प्रार्थना ही खोटी ठरते. लक्षात ठेवा, असं काय नाही बोलत प्रार्थना नाही बोलायचं. काही न करण्यापेक्षा प्रार्थना करणं ती चांगली, कळलं ना? तर हे जे नाम दिलं जातं ते नाम खऱ्या मीला दिलेलं जातं. खरा मी म्हणून जो आहे, आपण जो जाणणारे, पाहणारे, ऐकणारे, बोलणारे, चालणारे, जे जे सगळं आहे ते जे, त्याला जे आपण बहिर्मन, अंतर्मन, अंगाने कधी कधी विषय समजून घेतो, तीच मुळात आहे जाणीव. आणि ह्या जाणीवेमुळे हे सगळं जीवन चाललेलं असतं. ही जाणीव एका देहातून दुसऱ्या देहात परत असा प्रवास चालू. काही दिवस त्या देहातून प्रवास झाल्यानंतर ज्याला मृत्यू म्हणतो त्याचा दुसरा अर्थ दुसरा जन्म आहे. म्हणजे इथे आपण रडतो, दुसरीकडे हसतो. इथला जो देह सोडतो ते लोक रडतात, पण त्याचा जन्म दुसरीकडे झाला तर ते लोक हसतात. मग इथे बॅलन्सिंग सगळीकडे चालू असतं हसणं आणि रडण्याचं. ज्ञानाने माणूस असतो, त्याला कळत असतं की बाबा इथून देह सोडलाय तर काहीच फरक नाही झालाय. तो आपल्यापासून ते तत्व लांब गेलं म्हणजे दुसऱ्या देहात गेलं, दुसरा देह धारण केला, तिथे दुसरं जीवन चालू झालं. पण आपल्याला ते सिद्ध करता येत नाही, कारण आपण गेल्या जन्मात कुठं होते आपल्याला कळत नाही, सगळं विसरतो. परत पुढच्या जन्मात गेलं तिथे ह्या जन्मात, पुढच्या जन्मात काही आठवण राहणार नाही. इथे अभ्यास वर्गात जातो आणि पुढच्या जन्मात काय आठवणार नाही. एखादी बरं आहे का? महाराज म्हणाले, महाराज काय म्हणत मी काय म्हणते, गेल्या जन्मातली बायका मुलं, ह्या जन्मातली पण बायका मुलं, दोघं समोर समोर आले, काय करणार? पळून जाणार. काय करणार? म्हणजे गेल्या जन्माला बायकोला वाढवतात, मी ह्याच्या गेल्या जन्माला बायको, ह्या जन्मात म्हणून मी ह्याची बायको, दोघी भांडणार नाहीत का? आणि हा पण बिचारा कोणाला म्हणायचं, हिला म्हणून नाते खायला म्हणायचं. म्हणून विसरतो ते खूप चांगलं आहे. जर आठवण राहिली असेल तर काय खरं नव्हतं. म्हणजे आणि किती जन्म झालेत आपल्याला माहित नाही की एवढ्या जन्मातली आपली नाती गोती जर बघत बसलो असतो आपण, बेडे झालो, परत बेडे झालो, नको म्हणतो, परत झोपलो असतो, नको ती गोष्ट करायला. आणि म्हणून हा जो खरा मी आहे तो कळला. म्हणजे हा खरा मी एकच लक्षात ठेवायचं की हे तत्व आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, संपूर्ण देहाला आतून व्यापलेलं आहे. तर ह्या आतून देहाला जे व्यापलेलं आहे ते तत्व, ते मी म्हणजे ते तत्व जे आहे ते, त्याला आपण चैतन्य शब्द वापरतो, जाणीव शब्द वापरतो, ब्रह्म म्हणतो.
म्हणजे आपल्याला सगळे जे संस्कार कशावर होतात ह्या जाणणाऱ्या तत्वावर होतात, शरीरावर होत नाही. त्या तत्वाच्या ठिकाणी जे संस्कार त्याप्रमाणे तत्व वागतं आणि आपण म्हणतो ते शरीर त्याप्रमाणे चालतं. शरीर यंत्र आहे. जसं गाडीतून तो आपण प्रवास करतो तर गाडी हा ड्रायव्हर जिथे नेतो तिथे गाडी जाते. गाडी सतत पुढे जात नाही, तिला चालवावं लागतं. तसंच हे शरीर चालवणारं हे जे तत्व आहे आपण ते आपण असतो, तो आपण खरा मी आहोत. म्हणून ह्या खऱ्या मीची उपासना म्हणजेच परमार्थ. लक्षात राहतं इथे परमार्थामध्ये आपण देवाची उपासना, याची उपासना, त्याची उपासना म्हणतो. पण खरा परमार्थ हा जो खोटा मी आहे त्याला बाजूला करता आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जे खरं तत्व आहे ते मी आहे हा देवभाव द्यायचा. म्हणून देवभाव केला पाहिजे आणि देवभाव उरला पाहिजे, तिथे खरा मी आहे. म्हणून एका झाडा दोन पक्षी म्हणजे हेच खोटा मी आणि खरा मी. खोटा मी हा खातो म्हणजे आपण खातो म्हणजे बघा आपण दिवसभर खातच असतो ना. चला जिलबी दिसली खाऊया, फाफडा दिसला खाऊया, आणखी काय दिसला खाऊया. थोड्या थोड्या खाण्याची वृत्ती, भोगवृत्ती आपल्याकडे. आणि खातं कोणासाठी खातं? शरीरासाठी. हे खाणं हे कोणाचं जातं? शरीराला त्याचा चांगला वाईट उपयोग होतो. या तत्वाचं काय खाणं नसतं, तत्वाची फक्त इच्छा खाऊया. भूक लागली शरीराला कळलं की आपलं वाटतं त्याला खाऊया. म्हणजे खरं भूक कोणाला आहे? शरीराला. ह्या जाणणाऱ्या तत्वाला ते फक्त जाणतं म्हणजे पाहतं, पण तो पाहणारा पक्षी आहे. आणि मी देव म्हणून तेच तत्व स्वतःला देहाच्या अपेक्षा जेव्हा जीवन जगायला लागतं, खाणं पिणं सगळा जो विचार करतो तो खाणारा पक्षी म्हणतो, भोगवृत्ती. आणि तत्व म्हणून पाहायला लागतात तर जाणीवेला भूक लागतच नाही, कारण जाणीवेला अन्नाची गरज नाही. अन्नाची गरज कोणाला? शरीराला. ताण कोणाला लागते? शरीराला. म्हणून ताण नाही, मला ताण लागली नाही, शरीराला ताण. मग बोलायचं कसं? शरीराला ताण लागली, शरीराला भूक लागली, चला शरीराला जेवण जेवू गेलं, जेवायला दिलं असं म्हणजे लोक, बाकीचे लोक तुम्हाला वेडा करतील. काय ते डोकं बरं होतं कालपर्यंत डोकं फिरल्या म्हणा, घरात 2-3 वेळा असं म्हणा शरीराला भूक लागली, कोणाला भूक लागली. पण ते खरं आहे, पण ते लोकांना खोटं वाटतं. तुम्ही जरा घरात गंमत करायला जा आणि घरात बोला शरीराला ताण लागली, काय म्हणतात ते कोणाला. आणि तुला ताण लागली म्हणा, नाही म्हणा शरीराला ताण लागली, शरीराला भूक लागली, की शरीराला झोप आली म्हणा. कारण हे सगळं आहे ते शरीरासाठी आहे. तर कळायला लागेल मी म्हणणारा वेगळा आहे. म्हणून मनात म्हणायचं. म्हणून प्रपंच हा मनात करायचा असतो आणि परमार्थ हा मनात करायचा असतो आणि प्रपंच हा जनात करायचा असतो. म्हणून मला भूक लागली म्हणायला काही हरकत नाही घरी गेलं. नाही तर तुम्ही म्हणाल शरीराला भूक लागली, हो काय वाढा काय शरीराला काय द्यायचं तर द्या शरीराला. म्हणून तिच्या अभ्यासाला जाऊ नको बाबा याला डॉक्टरकडे असं होईल. पण ते खरं ज्ञान असून सुद्धा त्याला अज्ञान म्हणतात. त्याला म्हणतात खोटा मी नाही. हे सगळं झाकून टाकलेलं आहे. पण त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मनामध्ये विचार करा की आपण म्हणून जे आहोत, त्यामुळे अहम ब्रह्मास्मी असं जे सांगितलं, ब्रह्म म्हणजे हे जाणणारं तत्व ते मी. हे ज्या दिवशी आपल्याला कळतं त्यावेळेला हे ज्ञान म्हणजे तो खरा मी कळलं. आणि खऱ्या मीचं हे सगळं जीवन आहे. त्याचं वर्णन आणखी खूप करावं लागतं, पण आता वेळेची वेळ झालेली आहे. त्यामुळे एवढंच लक्षात घरी जाताना, चालतं कोण? शरीर चालतं. त्याला चालवतं कोण? ही जाणीव. जाणीव चालवते. जाणीने विचार चाल. आज तू जाणीव मनात विचार उठ. कोण विचार? जाणीव. शरीर नाही विचार करत, त्यात तुम्ही उठता. नाहीतर जर शरीर असतं तर त्याचा विचार करण्याची कुवत फक्त जाणीवेची आहे. म्हणून सगळे विचार जेव्हा आपण जाणीव ह्या भावात करायला लागतो तेव्हा सगळं काही जीवनामध्ये आनंद होतो. पण ते नंतर कसं होईल त्या पुढच्या वेळेला आपण अभ्यासाच्या अंगाने चिंतन करतो. म्हणून जुनं वर्ष गेलं आणि नवीन वर्ष येणार, तसं हे देहभाव गेला पाहिजे आणि नवीन वर्षात आहे ती जाणीवच आहे. ह्या भावात जीवन जगलं तर नवीन वर्षाचं आनंद साजरा करता येईल. आणि म्हणून हे ज्ञान सद्गुरूंकडनं शिकावं लागतं. सद्गुरू शरण गेल्याशिवाय ते होत नाही. पटकन जरी सांगितलं तरी ते समजत नाही आणि पटकन आपल्या आचरणात येत नाही. ह्या सगळ्यासाठी सद्गुरूच लागतं. सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाया आपणासारखे कधी तात्काळ नाही काळ वेळ. तात्काळ म्हणजे हे ज्ञान झालं तर, नाहीतर नाही. म्हणून हा जो सगळा जो प्रवास आपला चाललाय
त्याच्यातून आपल्याला एकच उपाय आहे ती म्हणजे सद्गुरू भक्ती. ते भक्ती आली पाहिजे. सद्गुरूचे भक्त म्हणजे सद्गुरूपासून आपण वेगळे नाही, तर सद्गुरूने जे जे ज्ञान दिलं ते ज्ञानातूनच आपण जीवन जगलं पाहिजे. ही ज्या शिष्याच्या ठिकाणी धारणा तयार होते तेव्हा त्याच्याकडे परिवर्तन व्हायचं. आणि ते परिवर्तन होणं फार आवश्यक आहे. जीवन विद्यात आपण कशाला आलो विचार. घर मोठं मिळण्यासाठी आलो, नोकरी चांगली मिळण्यासाठी आलो, की लग्न होत नव्हतं लग्न करण्यासाठी आलो. तर आपण आपलं काहीतरी प्रारब्ध शुभ प्रारब्ध म्हणून खऱ्या सद्गुरूकडे आपण आलो, पण ते आपण फक्त केलं पाहिजे. त्यांनी दिलेलं ज्ञान, त्या ज्ञानातून आपल्याला हे खरा मी अनुभवायचा आहे. म्हणून खरा मी अनुभवण्यासाठी आपण सद्गुरूकडे आलो. हा खरा मी जेव्हा कळला तेव्हा सद्गुरूच्या ज्ञानाचा आपल्यावर प्रकाश पडला आणि हा सर्व प्रकाश सर्वांच्या ठिकाणी पडो अशी सद्गुरूच्या मी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.